फ्रेंड्स, सकाळचे ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत. आपण आता निघालो आहे. आजचा दौरा आपला आहे तो गुजरातला. आपण बघताय कॅब मागवली आहे, बघूया आता काय होतं आहे. येते आय थिंक सो आली असणार, कारण आपल्याला फोन आत्ताच आला होता कॅब मास्टरचा. आय थिंक कॅबवाला कुठे दुसरीकडे उभा आहे, परंतु हा दिसला. आपला जो दौरा आहे तो गुजरातचा आहे, अहमदाबादचा. आणि आता आपण बघतोय आपली कॅब इकडे आलेली आहे. कॅब रेडी आहे. सो आपण आता आपली बॅग ठेवून निघूया एअरपोर्टला. आपलं हे जे फ्लाईट आहे तुम्हाला सांगायला विसरलो, हे आहे आज भरपूर गर्दी आहे. सकाळची वेळ आहे आणि विस्ताराची आपली फ्लाईट आहे. आपण बघू शकाल एवढी चेक इनसाठी लाईन लागलेली आहे. सो ऑलमोस्ट आपल्याला आय थिंक ते 15 ते 20 मिनटं इथेच जातील. आणि आपलं फ्लाईट आहे 6:20. तर मित्रांनो, आता आपण बघू शकता आपण डोमेस्टिक डिपार्चरला आलेलो आहे. आज डोंट नो का एवढी रश होती. माझ्या मते मे महिना असल्यामुळे कदाचित ही रश असू शकते. सगळे वॅकेशनसाठी चाललेले आहेत. आणि आता आपली विस्तारा 6:20. सो विल मूव. मित्रांनो, आपण बघू शकता MG इथे आपलं प्रमोशन करत आहे. सेकंड थिंग, इकडे आपण पुढे जर आलात तर थोड्या वेळाने इकडे CV350 वेगवेगळ्या गाड्यांचं प्रमोशन या ठिकाणी चाललेलं आहे. एक गोष्ट बघायला मिळते यावेळी थोडंसं चेंज वाटते, कारण वॅकेशन असल्यामुळे खूप साऱ्या ऑफर्स आणि प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी मुंबई एअरपोर्टवर तुम्हाला दिसत आहेत. आपण आहोत एअरपोर्ट टर्मिनल 2ला. जस्ट अहमदाबाद एअरपोर्टला आपण पोचलो आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सकाळचे 7:30 वाजले. 7:50ला फ्लाईट येणार होती. विस्ताराने आपल्याला 7:30लाच पोचवलं आहे. बघूया आता आपली कॅब आली आहे का. थोडा वेळ मी त्यात आता कॉल करतो कॅबवाल्याला. त्यानंतर मी पुढचा आजच्या दिवसाचा जो आपल्याला कुठे जायचं आहे, त्यानंतर आज आपण कुठे राहणार आहोत, कोणत्या हॉटेलला एक्सप्लोअर करणार आहोत, नियर बाय काय प्लेसेस आहेत जिथे आपण फिरू शकतो, हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात मी माहिती देतो. तोपर्यंत बाय.
आता आपण गुजरातमध्ये सेक्टर 11 गांधीनगर इथे पतिकाश्रम निलय हे हॉटेल आहे, तिकडे आलेलं आहे. सुंदर असं हॉटेल आहे, मी तुम्हाला दाखवतो. मी व्ह्यू बघून घ्या. थँक्यू. सुंदर असं डेकोरेटिव्ह काम आपल्याला इकडे बघायला मिळेल. सुंदर अशी पेंटिंग्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एक खासियत इकडे या ठिकाणी आहे, इथे एक हॉटेल आहे जिथे तुम्ही आला कार्टवर ऑर्डर करू शकता. सेम अपोजिट साईडला पण तसंच हॉटेल तुम्हाला मिळेल, पण ते जे आहे ते गुजराती थाळीसाठी फेमस आहे आणि त्या थाळीमध्ये अनलिमिटेड तुम्हाला जेवढं काही मागवायचं आहे तेवढं तुम्ही मागवू शकता. स्ट्रक्चर तर चांगलं केलेलं आहे या लोकांनी. बघूया पुढे पण लॉन दिलं आहे त्यांनी. आपण थोडं बाहेर बघूया. ओ हो, छान या ठिकाणी त्यांनी ते सगळं सजवलेलं आहे. माझ्यामध्ये हा लॉन वगैरे जो आहे ना, हा लग्नासाठी हे लोक यूज करत असतील. मोठमोठी लग्न या ठिकाणी होत असतील, त्यासाठी हा लॉन आहे. किचन पण यांचा खूप मोठा आहे, आपण बघतोय या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आहे. बघूया आता. ऊन तर भरपूर आहे इथे, 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण नागपूरला जेवढी गरमी असते तेवढी इकडे अहमदाबादमध्ये गांधीनगरला आहे. पतिकाश्रम निलया हॉटेलचं नाव. रिव्ह्यू तर मी तुम्हाला सांगेन संध्याकाळी. आता तर मी जस्ट चेक इन केलं आहे. हां, ओके. आणि इकडे यांचे चेक इन म्हणजे कसं आहे, पहिलं मला बाहेरून कळलं नाही हॉटेल आहे की आश्रम आहे, पण आता आल्यावर असं एक 4 स्टार प्रॉपर्टी टाईप हा आश्रम आहे. टोटल 3 फ्लोअर आहे त्या ठिकाणी, आपण बघतोय. ठीक आहे, बाकीची माहिती मी थोड्या वेळाने तुम्हाला देईनच.
संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ म्हणण्यापेक्षा रात्र झालेली आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता मी ज्या रोडवर आहे तो आपण हा रोड बघतोय, हा गांधीनगर सेक्टर 11चा हा रोड आहे. आणि गांधीनगर हे कॅपिटल पण आहे पूर्ण गुजरातचं. खूप लोकांना असं वाटतं की अहमदाबाद हे कॅपिटल असेल, पण अहमदाबाद ही आर्थिक राजधानी आहे गुजरातची. तर आपण आता हॉटेलवर आलेलो आहोत. हॉटेल निलया आपण बघताय, पथिकाश्रम निलया. आपण माझ्याकडे सकाळचे व्ह्यू मी काढले होते, पण आता मी संध्याकाळचा जो व्ह्यू आहे आपल्या ह्या हॉटेलचा हा मी तुम्हाला दाखवीन एक थोड्याच वेळात. मी जस्ट एंटर करतो आहे आता थोडा. माझ्या मित्रमैत्रिणींना मी हेच सांगेन की जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पहिली गोष्ट तर ह्या हॉटेलची जी बुकिंग करताना आहे ना, तुम्ही खूप साऱ्या म्हणजे साईट्सवर पहिलं बघा कुठे रेट कमी आहेत. कारण मेक माय ट्रिपवर जर तुम्ही रेट बघाल तर अराऊंड 5000 किंवा त्याच्याहून जास्तपर्यंत हे दाखवतात. आणि जर सपोज तुम्ही बाकीचं इझी ट्रिप आहे, देन ट्रॅव्हल गाईड आहे, वेगवेगळे असे साईट्स आहेत ज्या ट्रॅव्हल एजन्सीजच्या, तिथे तुम्ही बघाल तर तुम्हाला खरंच खूप स्वस्तातमध्ये मिळेल. आणि सेकंड थिंग, जर तुम्ही दुपारचं एक मी मार्क केलं खूप वेळा, मी जर दुपारचं बुकिंग करायला जेव्हा जातो ना, ते चांगले साऱ्या ऑफर्स असतात 30%, 25%. सो एक्स्ट्रा ॲडिशनल डिस्काउंट तुम्हाला त्यावर मिळेल. सरकारी पथिकाश्रम लिहिलं आहे. आय थिंक सरकारी पण असू शकतो, माहीत नाही. बाहेरून तुम्हाला बिलकुल कळणार नाही की आत एवढं सुंदर हॉटेल या ठिकाणी आहे. कारण जेव्हा बाहेरचा जेव्हा तुम्ही बघता, जेव्हा रोडवरून जाताना, तर बिलकुल जरासं सुद्धा आपल्याला हिंट लागत नाही की बाबा इथे खरंच एवढं सुंदरसं हॉटेल असेल. मी तुम्हाला एक जस्ट व्ह्यू दाखवतो इथून. हा फर्स्ट फ्लोअर बघा. फर्स्ट फ्लोअरला यांनी कशी ही जी सिस्टीम दिली आहे ना, ती सगळ्या रूमला सेम सिस्टीम त्यांनी दिली आहे. तुम्हाला इथे बघायला मिळेल की इथे ते 2 चेअर्स त्यांनी बाहेर ठेवल्या आहेत. त्या पण एक डिझायनर चेअर्स टाईप त्यांनी ठेवले आहेत. ठीक आहे, मी आतल्या व्ह्यूमध्ये जातो. आतून बघूया आपण. इकडे गेस्टसाठी बसायला जागा आहे. जी मांडणी यांनी केली आहे ना, ती उत्कृष्ट पद्धतीने मांडणी केली आहे. सगळं बसायचं हे असेल किंवा मग रूम्समधले आतले रूम्स पण तुम्हाला दाखवणार आहे. रूम्स कशा पद्धतीचे आहेत. मी तुम्हाला खरंच सांगेन, तुम्ही इथे यायचं असेल तर फॅमिलीबरोबर नक्की या. आपण ते पेंटिंग बघितलं तर पुढच्या ठिकाणी पण जाऊया. व्हीलचेअरची पण इथे सोय केलेली आहे सिनियर सिटीजनसाठी.
ऑलमोस्ट सेम डिझाईन ठेवलेत त्यांनी दोन्ही साईडला. तर आपण आता लॉन साईडला तुम्हाला सांगायचं विसरलो मी. दुपारी ॲक्च्युली मी इथे जेवलो होतो आलाकाडमध्ये. तर आपण आता ह्या ठिकाणी येतो आहे. आलाकाडची सिस्टीम आपण बघून घेऊया कशा पद्धतीची सिस्टीम आहे त्या ठिकाणी. दुपारचा मी शूट केलं नाही आहे बिकॉज दुपारी मी ऑलरेडी खूप थकलेलो. पण ही पद्धत तुम्ही बघू शकता. इथे कधी आला ते इथले जे मॉकटेल्स आहेत ना ते नक्की ट्राय करा. बाकी बिर्याणी मला ठीक वाटली. मी बिर्याणी मागवली पण जशी मुंबईला मिळते तशी मला थोडंसं वाटलं नाही. थोडी गुजरातमध्ये असल्यामुळे थोडंसं म्हणजे ते स्पाइसेस वगैरे ते तेवढं नाही वाटलं मला तशा त्या पद्धतीचं. आता मी तुम्हाला ह्यांची जी दुसरी डायनिंग आहे तिथे मी घेऊन जातो आहे. एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की इथे 2 हॉटेल्स आहेत. एक तर इथे ह्या तुम्ही डायनिंगला जाल तर इथे आलाकाट मिळेल तुम्हाला, आणि ह्या इकडे जर आलात तर इकडे गुजराती थाळी जी स्पेशल थाळी आहे इथे त्यांचे मेनू त्यांनी दिलेले आहेत की ते वेलकम ड्रिंकमध्ये काय देतात. देन तुम्हाला फरसाण, चाट, स्वीट्स, व्हेज किंवा रोटी, दाल राईस आणि अदर काय आयटम्स असतील तर ते तिकडे काय काय मिळतात. यांचे रेट पण आहेत तिथे. रेट त्यांनी दिलेत 550 पर पर्सन विथ GST आय थिंक सो. तर तसं थोडंसं म्हणजे कम्पेअर टू मी जेव्हा बडोद्याला गेलेलो ना तेव्हा खरं सांगायचं गेलं तर तेव्हा तिथे 350 रुपये थाळी होती. 350 ते 400 आता झाली असेल. पण तुम्ही एक जण नाही खाऊ शकत एवढे आयटम्स त्या ठिकाणी दिलेले. मला वाटतं त्या पद्धतीचं तिथे सगळं असणार आहे. तर बघूया आपण काय इकडचं पण ट्राय करूया एकदा. आपण आता इथे आलो आहे. रात्रीचे ऑलमोस्ट माझ्यामध्ये कच्चा मँगो झालेले आहेत. यांनी पहिले थँक्यू. काय आहे? कच्चा मँगो. कच्चा मँगो. यांनी वेलकम ड्रिंकमध्ये आपल्याला कच्चा मँगो दिला आहे. पतिकश्रम निलाया हेच हॉटेलचं नाव पण आहे. बघूया आता आपण करून सगळं ते सर्व करतील आपल्याला. कच्चा मँगो स्टार्ट करूया. मी ऐकलं आहे म्हणजे इकडे यायच्या आधी यांचा जो रिव्ह्यू होता ना मी 2-3 ठिकाणी बघितलं तर हे खूप फेमस आहे. फक्त लोकांना कसं थोडंसं कॉस्टली वाटतं. पण मला वाटत नाही की जर हे सगळं नीट असेल तर आय थिंक आता ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वाट्या दिल्या त्यांनी. 8 वाट्या. त्यानंतर हे 9 काहीतरी आय डोंट नो. आता बघूया आपण काय काय आहे ह्याच्यात. ते बघत होते ही चटणी, खजूरची चटणी या ठिकाणी त्यांनी दिली आपल्याला. हे ग्रीन चटणी पुन्हा या ठिकाणी देतात आपल्याला. कचुंबर सलाड, पापडी चाट आहे या ठिकाणी. आपण एक काम करू, आपली पहिली डिश भरून घेऊया, नंतर आपण बघूया याच्यात काय काय अजून होतं. एक स्पून मी थोडेसे साईडला ठेवतो. व्हेज रोल पण आहे. हांडवा ओके. गुजरातमध्ये आलं ना तर मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की इकडचं जे व्हेज फूड आहे ना ते खूप अतिशय सुंदर आहे. ये सब एक साथ करने का कि पहला खाने का मुझे जी चलेगा ना, पहला भर सकते ना पूरा. ठीक आहे बरोबर. ये कौन सा है? भेंडी. ओके. भेंडीची सब्जी म्हणजे भेंडीची भाजी या ठिकाणी. रजवाई ढोकळी. अच्छा, रजवाई ढोकळी. काही काही नाव आहे पण नवीन आहे. आलू नो प्रॉब्लेम. आलू दिला आहे. मूग मसाला. ओके चालतं. राजस्थानी कढी आणि गुजराती डाळ पण या ठिकाणी त्यांनी ठेवली आहे. हाँ दोनों देते ना. और भी कुछ आइटम है क्या अलग से?
स्वीट आहे का? ठीक आहे. डाळ त्यांनी दिलेली आहे. आता त्यांनी स्वीट्स पण ठेवलेत आपल्याला. हा रख दो. ठीक है. क्या है ये? मूंग दाल हलवा. मूंग दाल हलवा आप इसमें डाल दो, चलेगा? कटोरी में डालना है? हाँ ठीक आहे. त्यांची पद्धत आहे की काही गोष्टी त्या ह्याच्या वाटीतच देतात. और रखना है. ठीक आहे. मँगो श्रीखंड म्हणजे आम्रखंड आपण बोलतो महाराष्ट्रात, ते मँगो श्रीखंड आहे, पण हे गुजराती पद्धतीने. अजून रोटी, त्यांचा इथून रोटला वगैरे सगळंच असेल. गहू आत्ताच एवढं ताट भरलं की काय खूप ताट लागले. हे काय चपाती आहे. चपाती ओके. भाकरी. अच्छा, गेहूं के आटे का? ओके. गेहूं म्हणजे गहूचा आपण बोलतो ना, गव्हाचं पीठ आणि बाजरा. ओके. अच्छा, बाजरे के लिए मक्खन है तो आप डाल दो इसमें. गुड म्हटलं का ना? मला गुळ नाही आवडत ॲक्च्युली. मी जामनगरला होतो 2007ला. तेव्हा मी हे बाजऱ्याचा रोटला आणि हे जे घी असायचं ना, मक्खन बोलायचे, ते एकदम सुंदर असायचं. मला खूप आवडायचं. तर आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जायचो ना, तर मोस्टली ह्याच गोष्टी करायचो की पहिलं आपण बाजऱ्याची रोटली, ती काय रोटला बोलतात, ते बाजरीची भाकरी, इन शॉर्ट आपण ते बोलूया. बाजरीची भाकरी आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या असायच्या. आणि त्याच्या आधी स्टार्टर म्हणजे ते सगळं आपण जे बघतो ते. एक सेकंड, मी फक्त विचारून अजून काय राहिलं तर नाही ना. हो गया. छाछ पापड़ बाकी है. छाछ आणि पापड येणार आहे फक्त. ओके. रोस्टेड पापड आणि छाछ फक्त येईल आता. तर मी विचार करतोय ते येऊन देत, आपण तो पण सुरुवात. छाछ आलं का? ओके. बस. मला तुम्हाला सांगायचं, मी आता इथे काउंट करतोय किती आयटम या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ऑलमोस्ट 20 आयटम त्यांनी ह्या आपल्याला या थाळीत दिलेले आहेत. आणि आपण सुरुवात करूया, जास्त काय वेळ घालूया नको. आणि ह्याच्यानंतर मग मी तुम्हाला रिव्ह्यू देईन. प्लस आपण इथे ह्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी पण बोलून घेऊ की कधी हे हॉटेल चालू केलं, कशा प्रकारे ह्या हॉटेलला तुम्हाला इथे रिस्पॉन्स मिळतो आहे. कारण मी बघतो आहे की गेस्ट आहेत ना, ते अजूनही येतात आहेत. सकाळी पण होते, आता पण येत आहेत. रीग लागलेली आहे. सेकंड थिंग, दुपारी काही फॉरेनर्स पण इकडे होते. सो आपण विचार करू शकता या हॉटेलसाठी. कारण 1 पॉईंट असा आहे की हा इथल्या गव्हर्नमेंटसाठी इथे सगळं आपल्याला मिळतं. थँक्यू. जेवण चालू आहे. आतापर्यंत जेवढे सगळे आयटम खाल्ले ते खरंच सुंदर होते, छान होते. आणि स्पेशली हा जो त्यांनी ज्यूस दिला आहे डायजेशनसाठी, त्यामुळे थोडंसं कंट्रोलमध्ये सगळं चाललेलं आहे. एक भाजी मला खूप आवडली, ही वाली, ती मी रिपीट केली आहे. ठीक आहे, थोडा डाल देना. थोडा राईस, थोडा खिचडी थोडा देना. डाल दो थोडा. आपण इकडे थोडंसं तूप पण घेते त्या राईसमध्ये. ओके, बस. थँक्यू. आता आपलं जेवण झालं आहे रात्रीचं. आणि पान पण त्यांनी दिलं आहे. त्यांची एक खासियत येते. आणि मी दुपारी पण इकडे ना हे सोप घेतली, बडीशेप मला खूप आवडली ॲक्च्युली. आणि एक बडीशेप खावी तर गुजरातमध्येच खावी असं मला वाटतं, कारण एक वेगळ्या प्रकारच्या त्या बडीशेप त्या बनवतात. आणि हे पान पण त्यांनी दिलं आहे, मी खाणारच आहे. पण त्याआधी मी थोडंसं तुम्हाला आपल्या या हॉटेलबद्दल एक माहिती यांच्याकडून घेणार आहे. सर, आपका पहिला मुझे नाम बताइए. नाम अरुण कुमार देवाशी. अच्छा, अरुण कुमार देवाशी सर या ठिकाणी आहेत. आप बेसिकली कहाँ से हो? मैं बेसिकली राजस्थान से हूँ. तो ये बेसिकली राजस्थानी है. अभी हम लोग ने ये डिश खाई, तो मुझे थोड़ा जानना है कि ये
गुजराती डिश है या राजस्थानी? हाँ, ये राजस्थानी और गुजराती का कॉम्बिनेशन है। अच्छा इसमें दो सब्जियाँ राजस्थानी से और 2-3 सब्जियाँ अपने गुजराती से, थोड़ा राजस्थानी थोड़ा गुजराती करके कॉम्बिनेशन करके प्रिपरेशन किया फूड का, तो सबको अच्छा लगे। इथे कसं आहे की इथे तुम्ही बघाल ना तर इथे गुजराती प्लस राजस्थानी लोक भरपूर आहेत गांधीनगरमध्ये. सो त्या बेसिकली ह्या लोकांनी जे ॲटमॉस्फिअर पण तसं केलं की गुजराती राजस्थानी प्लस अदर स्टेटचे पण इथे पब्लिक येते. त्यांनी फक्त गुजराती राजस्थानी नाही तर तिकडे जर तुम्ही जाल त्या रेस्टॉरंटला तर तुम्हाला त्या डायनिंगला तुम्हाला पंजाबी मिळेल, चायनीज मिळेल, प्रत्येक प्रकारची डिश त्या तिथे तुम्हाला मिळू शकते. तर मी अरुण सरांना विचारणार आहे आता कि अभी ये आपको जो ये सब आइटम्स है ये आपका किचन कब से स्टार्ट होता है? हमारा किचन सर इसका प्रिपरेशन मॉर्निंग को 10 o'clock चालू होता है, तो 2 घंटे में प्रिपरेशन करके 12 बजे चालू करते हैं। अच्छा 2 से 12 तक 2 से इसका 12 प्रिपरेशन चालू होता चालू होता है, फिर अपन उसको गेस्ट के लिए खोल देते हैं 12 से लेके और 3 बजे तक। 3 बजे क्लोज कर देते हैं क्योंकि उसका फूड का जो वैलिडिटी होती है वो 3 घंटे की होती है। है? अच्छा तो 3 बजे क्लोज कर देते हैं, फिर उसका वाइंड अप करके इवनिंग को डिनर के लिए 5 बजे चालू करते हैं फूड बनाना। प्रिपरेशन जो 6 साढ़े 6 बजे खत्म हो जाता है, 7 बजे से गेस्ट के लिए खोल देते हैं, फिर रात को 10 बजे तक करते हैं। और अपना ये रेस्टोरेंट कितने बजे चालू रहता है? ये दोपहर को 12 से लेके 3 और शाम को 7 से लेके 10:30 तक। अच्छा आपको यहाँ पे आए कितना टाइम हुआ अभी? मैं ओपनिंग मैंने किया, पूरा अच्छा, आपने setup- opening किया। पूरा सेटअप है, फूड के प्रिपरेशन का है। चलो ये सब मैंने किया है। कॉन्ग्रेचुलेशन थैंक यू। कि अरुण सर ने यहाँ का प्रिपरेशन यहाँ पे जो कैसा करना कैसा चाहिए, करना मुझे एक अच्छी बात लगी कि यहाँ पे जो इंटीरियर है जो होटल का जो सेटअप किया है पूरा वो है। ओवरऑल मैंने ऑसम सेटअप है। ओवरऑल सेटअप सर ने किया है, थैंक यू। तो मैं तो धन्यवाद तो दे दिया। और सेकंड थिंग मुझे ये पूछना है कि मैंने देखा कि यहाँ पे राजस्थानी स्टाफ बहुत है, तो अभी ये ऑलमोस्ट कितने % राजस्थानी ये लोग? 90% राजस्थानी है, अच्छा तो 90% लोग राजस्थानी हैं। जो इस फूड के स्पेशलाइस्ट है, सर्विस के स्पेशलाइस्ट है और फूड के भी स्पेशलाइस्ट है। नहीं वो तो हम लोग ने देखा, अभी हाँ। इतना सारा खाना जो सर्व कर रहे थे, इनकी जो हॉस्पिटलिटी है वो भी बहुत बढ़िया है। और मैं यही दुआ करूँगा कि ये यहाँ का और बढ़ते जाए। और थैंक यू सो मच। एक फोटोग्राफ मैं सबके साथ दूंगा जाके। Exactly. Yes. हॅलो एव्हरीवन, आपण आपल्या इकडे आता बघतोय आपण अहमदाबाद एअरपोर्टला आलेलो आहे. कालचा आपला दिवस जो काही पथिकालय आश्रम इथे गेला. पथिकालय आश्रममध्ये आपण त्यांचं जे मेन अट्रॅक्शन होतं तिकडचं गुजराती थाळी आपण ट्राय केली. त्यानंतर तिथली हॉस्पिटॅलिटीबद्दल आपण जाणून घेतलं, कशा पद्धतीचे ते तिकडे एन्व्हायरमेंट होतं, कशा पद्धतीचं ते डेकोरेटिव्ह सगळं तिकडे केलं होतं हॉटेलचं, ते आपण तुम्हाला सांगितलं. तर हा व्लॉग आता मी कदाचित संपवतो आहे, कारण कसं आहे की आता माझी लगेच फ्लाईट आहे. चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी निघणार आहे इथून मुंबईसाठी. तर नेक्स्ट ब्लॉग जो आपला असेल तो उत्तराखंडवर असेल, त्याची माहिती मी लवकरात लवकर तुम्हाला देतो. सो थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स.